दत्त उपासनेने नशिबाचे बंद दरवाजे कसे उघडतात हे अंगावर काटा आणणारे गुपित नक्कीच जाणून घ्या. नशिबाचे दरवाजे अनेकदा आपल्याच पूर्वजन्मीच्या संचित कर्मांच्या अत्यंत जाड आणि अदृश्य कुलपांनी कायमचे बंद झालेले असतात. दिगंबरा दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राच्या अखंड जपाने ही कर्माची अत्यंत कठीण आणि जाचक कुलपे आतून वेगाने वितळू लागतात. दत्तगुरूंच्या या नामातील प्रखर अग्नी प्रारब्धातील सर्व अडथळे जारून भक्तासाठी प्रगतीचा अत्यंत सुरक्षित आणि नवा मार्ग मोकळा करतो. जिथे सर्व मार्ग बंद झाल्यासारखे वाटतात तिथे साक्षात दत्तगुरूंचा प्रकाश पडून अद्भुत आणि अत्यंत अनपेक्षित दारे अचानक उघडी होतात. कर्माचं हे ओझं हलके होताच भक्ताच्या आयुष्यात अत्यंत वेगाने आणि सहजतेने यशाचा नवा सूर्योदय खऱ्या अर्थाने सुरू होतो. अनेकदा माणसाचे भाग्य अत्यंत प्रबळ असते, पण नकारात्मक ऊर्जेमुळे किंवा शापामुळे ते सुप्त आणि पूर्णपणे बंदिस्त अवस्थेत असते. ओम द्राम दत्तात्रेयाय नमः या शक्तिशाली बीजमंत्राच्या उपासनेने बंदिस्त आणि अडकलेली भाग्याची ऊर्जा अत्यंत वेगाने जागृत होते. ज्या यशाच्या आणि प्रगतीच्या संधी कधीच मिळत नव्हत्या किंवा हातातून निसटत होत्या त्या आता स्वतःहून भक्ताच्या दारात चालून येतात. नशिबाचं हे बंद दार उघडल्याने कमी श्रमात प्रचंड मोठे यश आणि समाजातील अत्यंत मानाचे स्थान भक्ताला विनासायास प्राप्त होते. हे जागे झालेले भाग्य भक्ताला एका अशा उंचीवर नेते जिथून त्याचे संपूर्ण आयुष्य एका अत्यंत सकारात्मक आणि दैवी प्रवाहात येते. कठीण ग्रहदशा आणि वास्तूतील मोठे दोष माणसाच्या प्रगतीचे मुख्य दरवाजे अत्यंत घट्टपणे बंद करून त्याला दारिद्र्यात ढकलतात. पण श्री स्वामी समर्थ या अत्यंत सिद्ध आणि अभय देणाऱ्या मंत्राच्या उच्चाराने ग्रहांची ही वक्रदृष्टी एका क्षणात सौम्य आणि अनुकूल होते. वास्तूतील नकारात्मक जडत्व नष्ट होऊन घराच्या चारही दिशातून सकारात्मक आणि यशाची अत्यंत प्रबळ ऊर्जा घरात प्रवाहित होऊ लागते. ग्रहांचे बंद दरवाजे उघडल्याने रखडलेली सर्व कामे, कोर्टाचे निकाल आणि अडकलेले व्यवहार अत्यंत वेगाने व भक्ताच्या बाजूने मार्गी लागतात. ब्रह्मांड नायकाची ही अफाट करुणा विश्वाच्या सर्व अडथळ्यांना मोडून भक्तासाठी विजयाचे आणि अढळ यशाचे दरवाजे कायमचे उघडे करते. पैशांचे मार्ग बंद झाल्यावर माणसाला सर्व बाजूंनी अत्यंत भयंकर अंधार आणि निराशेचा सामना करावा लागतो, जो अनेकदा जीवघेणा ठरतो. अशा वेळी श्री गुरुदेव दत्त या मंत्राच्या नित्य उपासनेने श्री लक्ष्मी आणि माता अन्नपूर्णेचे बंदिस्त दरवाजे अत्यंत वेगाने आणि अचानक उघडतात. अडकलेले पैसे अनपेक्षितपणे परत मिळतात आणि नवीन नोकरीचे किंवा व्यवसायाचे बंद पडलेले मार्ग अत्यंत आश्चर्यकारकर्त्या मोकळे होतात. घरामध्ये पैशांची अखंड बरकत निर्माण होते आणि आर्थिक ओढाताणीमुळे आलेले दारिद्र्य साक्षात दत्तगुरूंच्या कृपेने कायमचे संपुष्टात येते. हे उघडलेले आर्थिक दरवाजे भक्ताला केवळ श्रीमंत करत नाहीत, तर त्याला पैशांच्या सततच्या चिंतेतून मुक्त करून अत्यंत स्थिर आणि समाधानी करतात. इतरांच्या ईर्षेने, करणीने किंवा दृष्ट शक्तींमुळे प्रगतीचे दरवाजे अनेकदा ऐन यशाच्या शिखरावर पोहोचण्यापूर्वीच अत्यंत निर्दयपणे बंद पाडले जातात. दिगंबरा दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा या अत्यंत उग्र आणि संरक्षक मंत्राच्या जपाने भक्ताभोवती अद्भुत तेजाचे एक अभेद्य आणि प्रखर सुरक्षा कवच तयार होते. या कवचामुळे भक्ताच्या मार्गात अडथळे निर्माण करणाऱ्या सर्व वाईट शक्तींचे दरवाजे कायमचे बंद होतात आणि त्यांचे प्रयोग निष्फळ ठरतात. विरोधक किंवा गुप्त शत्रू स्वतःच्याच कर्मात अडकून भक्ताच्या यशाच्या मार्गातून अत्यंत शांतपणे आणि कायमस्वरूपी बाजूला फेकले जातात. नकारात्मकतेचे दार बंद होताच भक्ताचे नशीब एका नव्या ऊर्जेने आणि अत्यंत निर्भयपणे यशाच्या शिखराकडे वेगाने झेप घेते. जीवनात जेव्हा योग्य निर्णय घेता येत नाही
आणि संभ्रमामुळे प्रगती थांबते, तेव्हा मार्गदर्शनाचे दरवाजे बंद झाल्यासारखे अत्यंत हताश वाटते. ओम नमो भगवते दत्तात्रेयाय या सिद्ध मंत्राच्या नित्य पठणाने भक्ताची प्रज्ञा आणि अंतर्ज्ञान अत्यंत अचूक व जागृत होते. अचानक एखाद्या पुस्तकातून, संतांच्या वाक्यातून किंवा स्वप्नातून भक्ताला त्याच्या सर्व गुंतागुंतीच्या प्रश्नांची ईश्वरी आणि अचूक उत्तरे मिळतात. हे आतले मार्गदर्शन भक्ताला चुकीचे निर्णय घेण्यापासून वाचवते आणि त्याला यशाकडे नेणारे अत्यंत योग्य व सुरक्षित दरवाजे दाखवते. साक्षात ईश्वराशी जोडला गेलेला हा मार्गदर्शनाचा धागा भक्ताला जीवनाच्या चक्रव्यूहात कधीही हरवू न देता नेहमी सत्याच्या मार्गावर चालवतो. जोपर्यंत कुटुंबातील पूर्वज अतृप्त आणि अंधारात अडकलेले असतात, तोपर्यंत त्या घराण्याच्या प्रगतीचे आणि सुखाचे सर्व दरवाजे पूर्णपणे बंद राहतात. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त या मंत्राच्या पुण्याईने पूर्वजांना मुक्ती मिळून ईश्वरी प्रकाश आणि अत्यंत निखळ शांतता प्राप्त होते. पितृदोषामुळे घरात येणारे आजारपण, दारिद्र्य आणि संततीतील अडथळे साक्षात दत्तगुरूंच्या कृपेने अत्यंत समूळ आणि कायमचे नष्ट होतात. पितरांचे आशीर्वाद मिळताच घराण्याचे बंद भाग्य उघडते आणि पुढच्या पिढ्यांसाठी यशाचा एक अत्यंत भक्कम आणि दैवी पाया रचला जातो. एका भक्ताच्या खऱ्या साधनेमुळे संपूर्ण कुळाच्या प्रगतीचे बंद दरवाजे उघडणे हा दत्तगुरूंच्या उपासनेतील सर्वात मोठा आणि अद्भुत चमत्कार आहे. अनेकदा विवाहाचे योग जमत नाहीत किंवा घरात सतत वाद होऊन कौटुंबिक सुखाचे दरवाजे कायमचे बंद झाल्यासारखी अत्यंत निराशाजनक स्थिती येते. श्रीपाद राजम शरणम प्रपद्ये या जपाने विवाहातील सर्व दोष आणि अडथळे दूर होऊन भक्ताला अत्यंत सात्विक आणि योग्य जोडीदार मिळतो. घरातील नात्यांमध्ये असणारा अकारण अहंकार आणि कटुता गळून पडते आणि एकमेकांबद्दल निखळ क्षमाभाव व अत्यंत शुद्ध प्रेम निर्माण होते. तुटणाऱ्या नात्यांना पुन्हा एकदा जोडले जाते आणि घराचे रूपांतर एका अत्यंत शांत, सुरक्षित व आनंददायी दत्त आश्रमात कायमचे होऊन जाते. प्रेमाचे आणि विश्वासाचे हे उघडलेले दरवाजे भक्ताच्या वैयक्तिक आयुष्याला एका अत्यंत स्थिर आणि परमोच्च समाधानाच्या उंचीवर नेऊन ठेवतात. प्रत्येक माणसात एक जन्मजात कला आणि सामर्थ्य असते, पण ते अनेकदा जगाच्या कोलाहलात आणि न्यूनगंडामुळे पूर्णपणे बंदिस्त राहते. श्री गुरुदेव दत्त हा मंत्र भक्ताच्या मनातील सर्व अनामिक भीती आणि न्यूनगंड अत्यंत वेगाने जाळून त्याला अत्यंत निर्भय बनवतो. भक्तातील सुप्त कलागुणांना अचानक अशी एक मोठी उभारी मिळते की तो आपल्या क्षेत्रात अत्यंत सर्जनशील आणि नवनिर्मिती करणारा ठरतो. त्याची कामे समाजाच्या पसंतीस उतरतात आणि त्याच्यातील लपलेल्या टॅलेंटला जगासमोर अत्यंत मानाने सादर करण्याचे मार्ग विनासायास खुले होतात. स्वतःची खऱ्या अर्थाने नव्याने ओळख करून देणारे हे उघडलेले दार भक्ताला समाजात एक अत्यंत आदरणीय आणि यशस्वी ओळख नक्कीच प्राप्त करून देते. प्रगती न होण्यामागे जगापेक्षा अनेकदा माणसाच्या स्वतःच्याच मनातील भीती, नैराश्य आणि नकारात्मक विचारांचे दरवाजे अत्यंत घट्ट बंद असतात. श्री स्वामी समर्थ या स्वामींच्या प्रबळ मंत्राच्या नामस्मरणाने मनावर साचलेली ही सर्व काजळी आणि निराशेची जळमटे एका झटक्यात साफ होतात. मी काहीच करू शकत नाही या भावनेतून बाहेर पडून भक्ताला माझे स्वामी माझ्या पाठीशी आहेत हा आढळ आणि सकारात्मक विश्वास मिळतो. मनाचे हे दार उघडताच त्याच्या विचारांची वारंवारिता उच्च स्तरावर पोहोचते आणि तो केवळ यशाचे आणि आनंदाचेच विचार आकर्षित करू लागतो. स्वतःच्याच मनावरील हा सर्वात मोठा आणि ईश्वरी विजय भक्तासाठी बाह्य जगातील प्रगतीचे शेकडो नवे आणि भव्य दरवाजे आपोआप उघडतो. व्हिडिओ आवडल्यास चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा.
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.